नाशिक शिक्षक मतदारसंघात पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर आहेत. त्यानंतर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे दुसऱ्या स्थानी असून महाविकास आघाडीचे संदीप गुळवे हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता विधान परिषदेच्या 2 शिक्षक आणि 2 पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. गेल्या 26 जूनला या 4 जागांसाठी मतदान पार पडले. आता नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी तब्बल 24 तासांपासून सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघात पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे विजयी झाले. त्यानंतर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि महाविकास आघाडीचे संदीप गुळवे यांचा पराभव झाला. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी 24 तासांपासून सुरू आहे. पहिल्या पसंती क्रमांकाचा कोटा पूर्ण न केल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतांची मतगणना सध्या सुरू आहे. या पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे हे आघाडीवर आहेत, तर बाद फेरीतील मतगणनेत आतापर्यंत 18 उमेदवार बाद ठरवण्यात आले आहेत. नाशिक शिक्षक मतदारसंघात विजयासाठी 31,576 चा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे विजयासाठी किशोर दराडे यांना दुसऱ्या पसंतीची 5,100 मतं आवश्यक आहेत. त्यामुळे सध्या महायुतीचे किशोर दराडे यांची विजयाकडे वाटचाल सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी मात्र महाविकास आघाडीचे गणित बिघडवल्याचे दिसत आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.